चष्म्यामुळे माझी डेली लाईफ खूप अवघड होऊन बसली. बाईक चालवताना चष्म्यावरती फॉगिंग जमणं आणि चहा पिताना पण सेम तेच होतं. आणि चुकून चष्मा जर घरी राहिला तर माझ्यासाठी खूप गोष्टी अवघड होतात. जसं की रोहित सॉरी अरे रोहित यार, या चष्म्याने मी लय वैतागलोय. अरे चष्मा घातला तरी प्रॉब्लेम, नाही घातला तरी प्रॉब्लेम. लय वैताग आलाय मला या चष्म्याचा. अरे चिल मार, एवढा फ्रस्ट्रेट नकोस. मी एक काम करतो, डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल आहे ना, त्याची अपॉइंटमेंट बुक करतो. ओके चालेल, भेटू. ठीक आहे, मला भेटा. ते ॲडव्हान्स लेसिक ट्रीटमेंटसाठी ओळखलं जातं आणि आता 50% ऑफ आहे लेसिक चेकअपवर. ऐक ना ब्रो, हे लेसिक शब्द ऐकूनच भीती वाटते. राहू दे ना. अरे राहू दे, काय तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये. चल चल आता. मी पण पूर्ण प्लेफुल मूडमध्ये तपासणीसाठी बसतो. पुढच्या काही तासांमध्येच माझं लॅसिक बद्दलचं परसेप्शन पूर्णपणे बदलून गेलं. डॉक्टरने इतकं छान समजवलं की लक्षातच आलं नाही तंत्रज्ञान किती पुढे गेलं. ते स्माइल लॅसिक वापरतात. एकदम प्रेसिजन स्पेक्स रिमूव्हल प्रोसेस, जे 30 सेकंदाच्या आत पूर्ण होतं आणि रिकव्हरी तर झपाट्यानेच. डॉक्टर मला स्क्रीनवर व्हिज्युअल दाखवतात आणि एकदम सायफाय मूवी सारखं. AI गाईड ट्रॅकिंग असतं, जे डोळ्यांच्या अगदी छोट्या हालचालीवर लक्ष ठेवतं. नो ब्लेड्स, नो टीचर्स, फक्त प्युअर ॲक्युरेसी. मला इथल्या सगळ्या गोष्टी वर्ल्ड क्लास वाटल्या. डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांची टीम, शांत वाट. डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल, स्माइल लॅसिक, स्पेक्स फ्री, वरी फ्री. आता तर मी हे करणारच आहे. महाराष्ट्रामध्ये 31 डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल आहेत. यामध्ये एक्सपर्ट केअर आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण मिळते.